नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. आमदार संतोष बांगरांनी NDRF सह हिंगोलीतील पूरग्रस्त भागात मदत कार्य केलंय. तर कळमनुरीतील देवजना गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलंय. रात्रीपासून लोक पुराच्या पाण्यात अडकून होते. दरम्यान संतोष बांगर यांच्याकडून देखील मदत कार्य करण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण पाहत आहोत. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रमेश चेंडके यांच्याकडून. रमेश, निश्चितच परिणिता, मी ह्याची थोडीशी एक दुरुस्ती करतो. ती टीम जी आहे ते NDRFची टीम नसून ती हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची टीम आहे. आणि ही टीम जी आहे ते काल दुपारपासून सगळ्यांना रेस्क्यू करते. आतापर्यंत जवळपास 25 ते 30 जणांना त्यांनी रेस्क्यू केलेले आहे. आणि आता ही टीम जी आहे ते देवजना परिसरामध्ये आहे. कळमनुरी तालुक्यातील देवजनाचं हे नदी नसून हे शेतशिवार आहे. आणि यामध्ये जी सोयाबीन शेती आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये केलेली आहे. जवळपास याच देवजना शिवारामध्ये जे आहेत ते जवळपास 22 शेतकरी, महिला शेतकरी, पुरुष शेतकरी मिळून 22 जण अडकले होते. त्यांना आता काही जणांना जे आहेत ते काढण्यात यश आलेलं आहे. आणि अजून जी बोट आहे ती परत त्या शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्यासाठी आली. आपल्यासोबत काही या ठिकाणी स्थानिक नागरिक आहे. काय परिस्थिती आहे आताची या ठिकाणची? तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंत एवढा महापूर कधीच आला नव्हता. 2006ला पण आला नव्हता. पण अचानक एवढं पाण्याचा वेग वाढल्याच्या नंतर ते इथले कास्तकार असतं ते काम करणारे ते शेतामध्येच अडकून राहिले. कालपासून ते जीव धोक्यात घेऊन त्या छतावर तिथं एक सारा घेऊन बसले होते. आज सकाळी नगरपालिकेची जी आपली टीम आहे ते आली आणि आल्याच्या नंतर त्यांनी बाकीच्या लोकांना काढण्याचा जो प्रयत्न केला आणि बाकीचे लोक काही अडकलेले आहेत त्यांना पण आता काढत आहेत. मात्र कुठेतरी शिंदे गटाचे आमदार शिवसेना आमदार संतोष बांगर हे कालपासून यांना रिक्सी करतात. मात्र खासदार या ठिकाणचे जे नवनिर्वाचित खासदार आहेत अजून फील्डवर दिसलेले नाहीत. काय तुम्ही बघितलं असेल काल असं नाही आहे. काल बघितलं असेल सन्माननीय आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काल हिंगोलीला आले होते आणि सन्माननीय खासदार पण तिथं होते. काल खानापूरला जे लोक त्या झाडावर अडकले होते ते व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. पण आम्हाला इथं शो करायचं नाही कारण की लोकांचे जीव आम्हाला वाचवायचे आहेत. त्या ठिकाणी ताबडतोब त्यांच्या परिवारातले खानापूरचे लोक तिथं होते. त्यांच्या देखतच साहेबांनी कलेक्टरला फोन केला. अनेक जणांना रेस्क्यू करण्यात येत आहे या ठिकाणी. आता हे जर ही सोयाबीनची शेती आहे, त्याच पलीकडे ऊसाची शेती आहे, सर्व शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे. त्याचबरोबर आता नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे, त्यांना रेस्क्यू करण्यात येत. मात्र या ठिकाणी अनेक गुरंढोरं, म्हशी असतील, गायी असतील, ह्या पाण्यामध्ये डुबलेले आहेत. यांना जे आहेत ते आता कोण रेस्क्यू करणार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. परिणिता, नक्कीच 22 जणांना या ठिकाणून बचाव कार्य करण्यात आलेलं आहे. तर आणखीही हे बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर देवजना गावातील नागरिकांना सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे.